श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 52। पराभूत मठ पतीला मठाचे दान। एका मठात संन्यासी राहत होता। त्याचे 2 शिष्य, एक त्याची सेवा करीत असे व दुसरा पाठांतर करीत असे, अभ्यास करीत असे। बऱ्याच दिवसानंतर संन्यासी मरण पावला आणि दोघा शिष्यात भांडण झाले। एक म्हणे हा मठ आणि पुस्तके माझी, दुसरा म्हणे ज्याला पुस्तक वाखाणता येईल त्याचा मठ व पुस्तके। नंतर त्यांनी सभा बोलवली। सभेपुढे सर्व सांगितले। सभेने म्हटले, ज्याला पुस्तक वाखाणता येईल त्याचा मठ होईल म्हणून पुस्तके आणली व ज्याला वाचता येत नव्हते त्याच्या हातात दिली तेव्हा त्याला ती वाखाणता आली नाही। नंतर दुसऱ्याच्या हाती दिली तेव्हा ती त्याला वाखाणता आली म्हणून मठ पुस्तके त्याला दिली। दुसऱ्याला बाहेर काढले तेव्हा सर्वज्ञ त्याच गावाला गेले। सर्वज्ञ जेथे बसलेले होते तेथे तो आला। सर्वज्ञांना दंडोते घातले, श्रीचरणा लागला। सर्वज्ञांपुढे सभेने दिलेला निकाल सांगू लागला। सर्वज्ञांनी सांगितले, तुला मठ व पुस्तके मिळतील, अजून तुझा हक्क कायम आहे। तो म्हणाला, पण जी मला पुस्तक वाचता येत नाही। सर्वज्ञ म्हणाले, तुम्ही सभा बोलवा, पुस्तक उघडून पहा की वाखाणता येईल। मग त्याने पुन्हा सभा बोलवली, पुस्तके आणली आणि तो पुस्तक उघडताच वाखाणू लागला आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या व सभेने त्याला मठ व पुस्तके दिली। दुसऱ्याला बाहेर घालवले। मग सर्वज्ञांच्या वरदानाने ज्याने मठ पुस्तके जिंकली तो सर्वज्ञांना जेवण द्यायचा। सर्वज्ञ तेथे ओट्यावर झोपायचे। ज्यावेळी सर्वज्ञ तेथून निघून पाहत होते त्यावेळी तो सर्वज्ञांना निघू देत नव्हता। सर्वज्ञांनी आपल्या भक्तजनांना म्हटले, बाई आम्ही शेवटी त्यांच्याशी भांडून निघालो। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।